नमस्कार शेतकरी मित्रांनो. उन्हाळी कोथिंबीर म्हणजे पैसाच पैसा, पण तो कमवायचा कसा? चला बघूया. उन्हाळ्यात बाजारभाव तर चांगला मिळतो, पण एक मोठा धोकाही सोबत येतो. तो कोणता? स्वप्न काय असतं? तर कोथिंबिरीला मागणी भरपूर आणि भाव सुद्धा एकदम जबरदस्त. पण धोका हा आहे की कडक उन्हाळा आपलं अख्खं पीक जाळून टाकू शकतो. तर मग लढायचं कसं? तयारी पेरणीच्या आधीपासूनच करावी लागते. सगळ्यात आधी म्हणजे जमीन. जमीन निवडा काळी, भारी. का? कारण ती कमी तापते आणि ओलावा जास्त काळ टिकवून ठेवते. जमीन झाली, आता निवडायचंय शस्त्र म्हणजे आपलं बियाणं. ह्यात दोन मुख्य पर्याय आहेत. बघा, गावरान वाणाला भाव जास्त पण उत्पन्न कमी. हायब्रिडला उत्पन्न जास्त पण भाव कमी. उगवायला लागतात 12 ते 14 दिवस. या काळात बियाणं सुरक्षित ठेवणं खूपच गरजेचं आहे. यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बुरशीनाशक वापरा. याने बियाणं कुजणार नाही आणि उगवण चांगली होईल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, पेरणीची पद्धत. इथेच आपण उन्हाळ्याला हरवू शकतो. गावरान वाण पेरत असाल तर एकरी 35 ते 40 किलो बियाणं वापरा. हो, नेहमीपेक्षा थोडं जास्त. आणि एक मोठी चूक टाळा. अनेक जण आधी पेरतात आणि मग पाणी देतात. उन्हाळ्यात आधी जमीन भिजवा आणि वापसा आला की मगच पेरा. यामुळे उगवण जास्त होते. पेरणी झाली, आता सुरू होते पिकाच्या वाढीची आणि संरक्षणाची मोहीम. खताचं नियोजन सोपं आहे. पेरताना 50 किलो NPK आणि 20-25 दिवसांनी युरियाचा हलका डोस. आणि हो, तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 48 तासात तणनाशक फवारायला विसरू नका. 2 महत्त्वाच्या फवारण्या, पहिली 15-20 दिवसांनी आणि दुसरी 28-30 दिवसांनी. सोपं आहे. आता बोलूया ब्रह्मास्त्राबद्दल. उन्हाळ्यात यश मिळवून देणारं आपलं पाणी व्यवस्थापन. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाट पाणी अजिबात देऊ नका. त्याने पीक पिवळा पडतं, वाढ खुंटते. मग उपाय काय? तर रेनपाईप किंवा स्प्रिंकलर. हेच आपलं सिक्रेट वेपन आहे. याने पाणी हलक्या सरीसारखं मिळतं, पानं ताजी राहतात आणि वाढ एकदम जोमात होते. तर मग ह्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या की उन्हाळा धोका नाही तर संधी वाटेल. मग काय, तयार आहात या पद्धतीनं शेती करून भरपूर नफा कमवायला? अशाच फायद्याच्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.